तर श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच मी महादेवांची भेट घेतली आणि ती कशी जरा मी पुढे सांगते. तर ही अशी काही अवस्था माझ्या आजारपणामुळे झाली आहे. म्हणूनच विचार केला की झोपून राहण्यापेक्षा चला थोडंसं बाहेर पडूयात. म्हणून छान तयार होऊन मी म्हणलं चला आज एखाद्या मंदिरात जाऊयात म्हणजे प्रसन्न वाटेल. आणि कुठे जायचं हे तर काही ठरलं नव्हतं. म्हणून जाता जाता विचार केला की दिदूच्याच घराच्या जवळ एक सोपान काकांचं मंदिर आहे, जे तुम्ही वारीमध्ये पाहिलं आहे की वारीला मी इथं आले होते. तर तिथे गेल्या गेल्या या आजींसोबत मला महादेवांचं दर्शन करायला भेटलं. कारण की मी गेलेले तिथं पाहिलं तर तिथं या आजी पिंडीची पूजा करत होत्या आणि त्या मला त्यांची स्टोरी वगैरे सांगत होत्या की नक्की कशामुळे त्या इथं पूजा करतायत. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या आहेत वगैरे. तर त्या खूप वेळ माझ्याशी खूप प्रेमाने गप्पा मारत होत्या. आणि खरंच अचानकपणे मला वाटलं होतं की आज सोमवार आहे तर महादेवाच्याच मंदिरात जावं. सोपान काकांच्या मंदिराचे बाहेरून दर्शन घेतल्यामुळे मला माहीत नव्हतं की तिथे पिंड आहे की नाही. पण झाली अशी माझी भेट झाली महादेवांची. आणि त्या आजींसोबतच मी भरपूर वेळ गप्पा मारत होते आणि माझ्या लक्षातच नव्हतं की कॅमेरा चालू राहिला आहे. तर मला तो क्लिप भेटला योगायोगाने आणि मी हा ॲड केला आहे की असे मी खूप वेळ त्यांच्याशी गप्पा मारत होते. व्हिडिओ खूप तसा मोठा निघाला होता, पण मी एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून घेतला आहे. तर असं काही त्या आजींशी बोलून मला इतकं छान वाटलं आणि महादेवांचंही दर्शन झालं. आता तुम्ही चेहऱ्यावरच्या स्माईलनी कळलंच असेल की मी किती हॅप्पी झाले. आणि असं त्या आजीही निघून गेल्या. मग म्हणलं चला आता सोपान काकांच्या मंदिरात आलो आहे तर सोपान काकांचंही दर्शन घेऊ. म्हणून या पायऱ्यांवरनं चढून गेले आणि जात असताना एक अनुभव आला की ज्या वेळेस आम्ही वारीच्या वेळेस आलो होतो तिथं थांबायलाही जागा नव्हती. आणि आज बघा मंदिर कसं रिकामं आणि प्रसन्न वाटत होतं. मग काय बाहेरच्या कासवाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये जायला निघाले. जाता जाता मी बाकीचा एरियासुद्धा बघत होते. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. तर हे मंदिर आहे सोपानदेव महाराजांच्या मंदिरातलं नागेश्वर मंदिर. तर मी आधी इथं आले होते, पण काय माहिती कशाने माझ्या लक्षातच नाही राहिलं की इथं पण पिंड आहे म्हणून. मग काय जाऊन मस्तपैकी डोकं टेकवून खूप वेळ देवाची प्रार्थना करून मस्तपैकी नमस्कार केला. आणि मंदिर इतकं शांत होतं आणि तिथं कोणीही येत जात नसल्यामुळे मी आपला ओम नमः शिवायचा जप चालू ठेवला. आणि असं काही दर्शन घेऊन मला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. तर आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे ग्रंथ आणि अध्याय असं काहीतरी लिहून ठेवलं होतं. ते पाहून पण मला खूप छान वाटलं. आणि या व्हिडिओमध्ये मला काही सगळा व्हिडिओ घेता आला नाही, म्हणून थोड्या वेळाने तिथे भाविकसुद्धा आले दर्शन घेण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता आलं नसलं तरी मी हा पुढचा व्हिडिओसुद्धा बनवला आहे. आणि खरंच मंदिरात आल्यामुळे माझं मन इतकं प्रसन्न झालं होतं, सगळी निगेटिव्ह एनर्जी गेली होती. तर माझा याच्या पुढे मी कुठे कुठे दर्शन घेतलं हे पाहण्यासाठी पुढचा भाग